जिल्हाधिकारी गणेश नाईक ज्या पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस रिकामं करून भाजपमध्ये घेऊन आलेले आहेत, तसंच भाजप पूर्ण खाली करून इतर पक्षात जातील तेव्हा भाजपचे डोळे उघडतील असा घरचा आहे दिला भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी. नाईकांनी 111च्या 111 निवडून आणाव्यात असंही चॅलेंज मंदा म्हात्रे यांनी नाईकांना दिलंय. मंदा म्हात्रे यांच्याशी यावेळी संवाद साधला आमचे प्रतिनिधी विनय यांनी. ताई काय म्हणाल, ज्या पद्धतीने हे सगळं राजकारण कालपासून झालेलं आहे, तुम्हाला एबी फॉर्म दिले खरे, परंतु प्रत्यक्षात मात्र तसं त्या एबी फॉर्मला काहीच अर्थ नव्हता. सालाबादप्रमाणे जे गणेश नाईक आहेत त्यांची जी स्ट्रॅटेजी आहे ती मी जवळजवळ 35 वर्ष बघत आलेली आहे. ती आमच्या भारतीय जनता पार्टीला त्यांची स्ट्रॅटेजी अजून माहिती नाही आहे. नगरसेवक निवडून आणायचे, पुन्हा घेऊन जायचे, शिवसेनेतून राष्ट्रवादीत, राष्ट्रवादीतून भाजप, उद्या भाजपमधून पॅनल तयार करणार होते, तुतारीतून उभे राहिले, पुन्हा त्यांना घेतलं. ती त्यांची स्ट्रॅटेजी आहे की सगळे नगरसेवक हे आपलेच असले पाहिजे, आपली लॉबी असली पाहिजे. लॉबी पक्षाचं त्यांना काही पडलेलं नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे तेव्हा डोळे उघडतील जेव्हा हे सगळे पुन्हा आलेले घेऊन जातील. मला एवढंच कळत नाही की काल मला 13 फॉर्म दिले, का दिले? मग माननीय मुख्यमंत्रींशी मी बोलणं केलं. जाऊन भेटल्यावर मुख्यमंत्री स्वतः बोलले संजू नाईकला की ताईंबरोबर बसा आणि ज्या काही ते तिकीट मागतात त्या मागे पुढे करून तुम्ही त्यांना त्या तिकीट देण्यात याव्या आणि निलेश म्हात्रेला एक नगरसेवकाचं तिकीट त्याला देण्यात यावं. संजू नाईकने तिथून हो सांगितलं आणि मी इकडे आल्यावर संजू नाईकला स्वतः फोन केला 3 वेळा पीएला आणि त्यांना, तरी फोन उचलला नाही, आले नाहीत. डॉक्टर राजेश पाटलांच्या आपल्याला बसायचं आणि तिकीट ठरवून एबी फॉर्म द्यायचे आहेत, ते काही आले नाहीत. आणि मी 3 तास त्यांची वाट पाहिली आणि नंतर राजेश पाटलांनी अध्यक्ष जिल्ह्याचे त्यांनी मला 13 फॉर्म 13 तिकिटीचे दिले. मला माझी काही जास्त मागणी नाही, पण हे भाजपचे जुने कार्यकर्त्यांनी हजारो लोकांच्या संख्येने नोंदणी केलेली आहे, काम केलेलं आहे. ते सक्रिय 12 वर्षाच्या निवडून येणार आहे ते मी 12 लोकांची नावं दिली, त्यांनी 13 लोकांची नावं दिली, ते फॉर्म दिले. मला सही करून द्या म्हणजे मी बाजूलाच राहतो, 5 मिनिटात तुम्ही हे फॉर्मचं जे भरणं आहे ते फार त्रासदायक आहे, रात्रभर जाईल ते बरा, सकाळी मी तुम्हाला फॉर्मवर सही करतो. मी त्यांना 6 वाजल्यापासून शोधते, रात्रभर आम्ही त्यांच्या संपर्कात आहे. त्यांना किडनॅप केलंय, कुठे ठेवलंय, काय केलंय, की ते स्वतः गेलंय, पत्ता नाही आहे, त्यांच्यावर कुठलं प्रेशर आहे काही माहिती नाही आहे. पण माझं त्यांच्या ड्रायव्हरच्या फोनवरून सकाळी 7 वाजता बोलणं झाल्यावर ते बोलले 9 वाजता मी येतो, तुम्ही बोलून घ्या सही करायला. मी सगळ्या उमेदवारांना रात्रभर उमेदवार बिचारे कामाला लागले, फॉर्मची जुळवाजुळव पेपरची सगळी केली. सगळे 9ला येऊन बसले, ते आतापर्यंत बसलेले आहेत आणि कोणालाही फॉर्मवर सही करायला जिल्हाध्यक्ष आले नाही. पण हे का आजचं नाही आहे, हे मी जवळजवळ राष्ट्रवादीत असल्यापासून ही स्ट्रॅटेजी नाईक साहेबांची बघत आलेली आहे की थांबून ठेवायचं, टाईम येईपर्यंत एबी फॉर्म द्यायचा नाही आणि मग बाद झाला असं बोलायचं तुम्ही वेळेवर आलात. तर तिथे आता बघा, आत्ता मला न्यूज झाली अशी की फॉर्म भरणाऱ्या लोकांना आत पण येऊन देत नाहीये. मला एक सांगा की भाजपची तत्व जर पाहिले गेले, भाजप हा घराण्याशाहीला मानत नाही, भाजप हा संस्थानिकांना मानत नाहीये. असं असताना भाजप हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना मोठं आतापर्यंत करत आला. मग नव्या मुंबईत असं काय घडतंय? मग नव्या मुंबईत भाजप नाहीये? नवी मुंबईमध्ये जे मला मतदान झालेलं आहे ते आयराम गैरामला त्या डोळ्यात आहे आणि त्याच्यावरती हे निवडून येणार माझ्या मतानं. दुसरी गोष्ट, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब त्यांची आहे ना इतकी दहशत झालेली आहे की त्यांना असं वाटतं माझा भाजपचा महापौर बसेल की नाही. आता 2 आम्ही आमदार भाजपचे आहेत, सगळं मतदान भाजपचे, मग तुला भीती वाटायचं कारण काय? पण स्वतःची लॉबिंग, स्वतःच्या नावाची लॉबिंग याच्यासाठी ते नेहमीच करत आलेलं आहे. तुम्हालाही काही नवीन नाही. विनय मात्र तुम्ही 30 वर्ष त्या मीडियाचं काम बघता आणि तुम्ही मला बघता त्यांनाही बघता. भीतीपोटी, स्वतःच्या लॉबिंग पोटी भाजपला मान्य नाही एका घरात. पण हा दशरथ भगत सारखा माणूस कालपर्यंत जो पक्षात आलाय पण कधी कमळ नाही लावलं, कधी माननीय मोदीजींचा फोटो नाही, देवेंद्रजींचा नाही. काल काही लोक शिवसेनेतून आले, सदस्य नोंदणी नाही, सक्रिय सदस्य नाही, तर आज फॉर्म दिले. मग या कार्यकर्त्यांनी असा काय गुन्हा केला? या संघाचे 2-3 तिकीटे आहेत, ज्यांनी काम केलं या पक्षाचं, 12 वर्ष घरातला पैसा टाकून काम करतात. मला सांगा, 111च्या 11 तिकीटे निवडून आणणारे नेते आहेत का? एवढे जर मोठे महान नेते आहेत, माझं त्यांना चॅलेंज आहे, त्यांनी 111 लोक निवडून आणावी. मी किती मागितल्या होत्या? 10-12. 100 तिकीटी तर नाही ना मागितल्या.
आणि तुम्ही काय तेवढे निवडून आणणार गेल्या वेळी राष्ट्रवादीत? हीच हट्ट हेच जिथं करून माझ्या सगळ्या तिकिटी कापल्या. मग काय 111 निवडून आणले? काय 54 का 54 का 55 काय निवडून आणले? अर्ध्या तिकिटी त्याच्या पडल्याच ना. मी काल सेमला बोलले, पडणाऱ्या तिकिटी आम्हाला द्या. समजा आमच्या 10 तिकिटी नाही आल्या, तर आम्ही पडलो म्हणू. पण तुम्ही बेलापूरला माझ्या गळ्यात बांधता. तिथं नगरसेविका सगळ्या शिंदेच्या आहेत. म्हणजे पडलं तर ब्रेकिंग न्यूज करायची. मंदा म्हात्रेच्या बेलापूरमध्ये एवढे एवढे पडले. निलेश म्हात्रेला येऊन बसायचं पाण्याला. याला काय अर्थ आहे का? एक मुद्दा आहे, तुम्ही एका बाजूला म्हणतात की भाजपला मानणारे सगळे लोक आहेत, पण भाजपने त्याला तिकीट दिलेली आहे. म्हणजे कोणच भाजपचं कमळ लावत नाही, भाजप पक्षाला मानत नाही. मग त्यांनाच तिकीट ह्या सगळ्या देण्यात आलेल्या आहेत. अहो, निवडणूक यांच्या ताब्यात त्यांनी घेतलंय. शिंदे साहेबांचं नाव सांगून. शिंदे साहेबांना मीच पुरून उरणार इथे. मीच पालिका आणणार. 25 वर्ष मीच आणली. अरे तू काय पालिका आणली? त्याच्यात माझं सुद्धा योगदान होतं. बंदा म्हात्रेचं राष्ट्रवादी आणण्यात. राष्ट्रवादी आणण्यामध्ये माझं पण महापौर बसवायला माझे पण नगरसेवक होते. मी पण वन फिरली होती. पक्ष संघटना बांधली होती. आज मी बांधलेली आहे ती पक्ष संघटना ताब्यात घेण्याचं काम, पुढचं आमदारीचं काम, सतवण्याचं काम हे भाजपचे एक दिवस डोळे उघडतील. मी आता जास्त काही बोलत नाही. मी पक्षासोबत आहे. मी पक्षाचंच काम करणार आहे. पण यांनी 111 लोक निवडून आणून दाखवावे आणि स्वतःला महान नेता साबित करावं. नक्कीच आपण पाहिलं की थेट आरोप आणि घणाघात मंदा म्हात्रे यांनी केलेले